चला आता आपण हळदवाने गावामध्ये होतो, इथं स्टे केला आपण. कॉर्बेट फार्म हाऊस म्हणून एक फार्म हाऊस होतं. त्या फार्म हाऊसचा व्हिडिओ टाकतो कारण फार्म हाऊस असलं क्वालिटी होतं ना, एवढं भारी होतं. इथं मी बघू शकता बघा, अशी ही एवढी लिचीची झाडी नाही, इथं अख्खीची अख्खी बाग आहे ना लिचीच्या झाडांनी भरलेली. जर स्विमिंग पूल वगैरे रूम्स वगैरे असल्या मस्त होता, त्याला मी झोपला वगैरे आराम केला. तर एकदम सुंदर फार्म हाऊस होतं. तुम्ही जर हळदवाणीला आला तर इथं नक्कीच राहा. चला आता आपण निघणार आहे नैनितालसाठी. चला हे बघा, हीच ती लिचीची बाग ज्या फार्म हाऊसमध्ये आम्ही थांबलेलो. असली मस्त लिचीची बाग होती ना, अख्खीकडे लिची 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 होत्या. आणि आता आपण निघालोय नैनितालसाठी. एवढी घाई गडबड होती ना माझी तर आयुष्य मला सुधरतच नाही. तरी मी रात्री ना कालचा ब्लॉग एडिटच नाही केला अजून. ते आजपासूनच काहीतरी करून करावं लागणार आहे. आणि बघा सूर्योदय कसला भारी दिसतोय डोंगरातनं. आणि आता आपण हळूहळू डोंगर चढायला चालू केलाय, वरती 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 चाललोय. तुम्ही बघू शकता असलं मस्त वातावरण आहे, आसपास आजूबाजूला झाडी आहे. आणि अशा ह्याच्यात चालवायची मजाच वेगळी. आणि सोबत आपले किल्ले असले मग तर काही विषयच नाही. मागं जर भगवा असेल, अरे 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 अरे, मग तर तुमच्या अंगात स्फूर्ती ऊर्जा अशी मस्त येणार ना. वा 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 वा. यासाठीच आम्ही लोक टू व्हीलर वरती येतो माहितीये का, दुसरं काहीच कारण नाहीये. हेच ते कारण आहे. काय रोड आहेत, काय जंगल आहे, काय मस्त वातावरण आहे. वा. विषय कसा आहे, इथं आहे ना पाऊस झालाय, पाऊस. तर पावसामुळे ना जो मातीचा वास आहे तो असला भारी येतोय. आणि शिवाय इथली फ्रेश हवा, पोल्युशन नाही काय नाही. असं श्वास आहे ना, असं डायरेक्ट असा असं मोकळा श्वास, असं डायरेक्ट असं हे होते. क्वालिटी तुम्हाला सांगू शकत नाही, लय क्वालिटी विषय येतं. बघा डोंगराच्या खाली अख्खीची अख्खी सिटी आहे एक बारकी. हे बघा इकडं कच्ची दामी, इकडं नैनितालचं उच्च न्यायालय. आम्ही फोटोसाठी थांबले, त्याला सांगितले फोटो काढायला. चल 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 थांबलाय माणूस नशिबाने आपल्या. ओके करायचं का? कसं बनापासून धन्यवाद भैया. पासून त्याला काय म्हणा, त्याला काय मराठी कळते. दिलचे दिलचे धन्यवाद. भाई हा डोंगर बघा कसला दिसतोय. इकडं ऊन आहे, इकडं मस्त सावलीन, तिकडं ढग आले त्या डोंगरावरती. क्वालिटी विषय. मग मी डोंगर तो दाखवलेला ना, तो खालनं किती वर दिसत होता, आणि मी त्याच्या किती वरती आलोय बघा लगेच. तो आता असं एकदम असा एवढा वरती आलाय. मग अशी इथं होता, आता इथं आलाय. हो गार लागते आता, थोडस गार वारं सुटलंय. हात जरा आता गार ठेवायला लागलेत. गाडी उड्या मारते उड्या. हे बघा इको, ओले सुझुकी आहे सुझुकी. हो नैनिताल. भाऊ मधी का मधी, मधी का ना हा घेऊ ना. तर आता भाऊ तुम्ही बघू शकता आम्ही सगळे नैनितालला आलेलो आहे. एकदम क्वालिटीचा फोटो शूट वगैरे चालू आहे. आता गाड्या बघा कसं काय. एक नंबर. तुम्ही सगळे झोपून आले गाडीत, 1 2 3, आणि तुम्ही 1 नंबर म्हणताय. आता गाडीवर तुझा भाऊ नादच नाही, तू वाघ आहेस, तू कुठेही झोपतो. तर जरा इथं सोलो फोटो वगैरे काढू आपण आणि मग पुढे जाऊ. आपल्या गाडीसोबत जरा फोटोशूट चालू आहे. महिला आपल्यासोबत फोटो काढतात आपल्या फोटो गाडीसोबत. भाऊ लय भारी पोज आहे. भाऊ लय वेळ झालं पोच देऊन बसले, पण तुम्हाला कळली पाहिजे काय हो. तर आता थोडं जाऊ आपण. ही गाड्या बघा कसं सुंदर दिसत आहेत, माझी लय भारी दिसते. सगळ्यांनी आपल्या गार्डनसोबत फोटो काढले आणि आता आपण पण निघू पुढं. चायला का कुणीला फटा गेला आता. शक्यतो ह्या रोडला आहे ना पहाटे यायचं, सकाळ सकाळी तुम्ही निघून जाऊ शकता. म्हणजे आता बघा या रोडला ट्रॅफिक झालं तर लय बेकार ट्रॅफिक होणार. समोर 2 गाड्या आल्या की. आता आपलं तर नशीब भारी, अजून तरी एकही गाडी नाही आली. चला आता फिरू आपण नैनिताल. मी तुम्हाला नैनितालचे आम्हाला जे पॉईंट तो माणूस दाखवणार ते दाखवतो. तर हे सगळ्यात पहिलं नैनितालाव. बाबू बाबू बाबू, ते हत्ती एक तर जागेवर वळत नाही, आणि जागेवर वळायचं म्हणलं तर खाली पडतात. आणि इथं टर्न असले खतरनाक आहेत ना, गरकन फिरायचं जागेवरती.
गचका बसला. नवल वाटतंय मला, अजून एक पण MH12 ची गाडी मला दिसली नाहीये आपल्या गाड्या सोडून. आणि ते MH12च्या गाड्या कुठेही असतात, 12 आणि 14. आपण नैनितालच्या व्ह्यू पॉइंटला आलोय. हॅलो हो का, कॅन्टीन मध्ये वानर घुसले. बुर्जीपाव चाहिए, बुर्जीपाव. पिझ्झा भी पिझ्झा बनवायला आहे पडलं नाही, तंदूरवाला पिझ्झा आहे. आणि आता बरोबर हो का 8:15 झालेत आणि नाश्ता चालू येत आता. नको दूध घ्या तुम्ही पण, दूध नाश्ता करू. 4 रुपये चला. नैनितालचा व्ह्यू पॉइंट दाखवतो तुम्हाला. हे बघा, तर हे बघा नैनितालचा व्ह्यू पॉइंट. दादा एकदा परत स्पीटी वालीला गेलो आम्ही आणि एका रस्त्यामध्ये ना रस्त्याचं काम रोड रोलर होता पण टिचकुले, राहुल टिचकुले. त्या पोरांनी नव्हता तर हे केलं. हा रोड रोलर होता, एक रोड रोलर. हा थांबलो तिथं त्याच्या शेजारी. नाही केली आता झाली छत्री. माझा त्याच्यामध्ये फोटो स्टेटसला नाही टाकला. भाऊ काय म्हणणं तुमचं? माझा सोना. माझा फोटो स्टेटसला ठेवू नका, हा, का? मला आवडत नाही. आपल्याला लोकांना कळतं आपण कुठे गेलो. अच्छा, मी डायरेक्ट व्हिडिओ टाकतोय आता. त्याचं कारण काय आहे? आहे तुमचं कारण तीन सांगितलं ना. हा भाऊ अजून एक कारण. बाकीच्या लोकांना कळतं घरी कुणी नसतं आपल्या. हा तिथे घरी गेल्यावर टाका. कुठला नंबर लावायचा मी लावतो बघू लागेल. सांगा तुम्ही माझा नंबर घेऊन तुमचं सांगा. माझा फोटो नका. आता नवीन तसे तुम्ही ओरडताय त्यांना. मी काय वर्डन त्याला तो ऐकून घेऊन वर्डन. आता नैनितालच्या व्ह्यू पॉइंट वरनं निघालोय. व्ह्यू पॉइंट वरनं थोडाफार व्ह्यू दिसला, एवढा काय खास मला व्ह्यू वाटला नाही. कसला रोड आहे हा, अख्खा उतार आहे, उतार प्रॉपर उतार आहे. तो वरतो नाही म्हणलं का भाऊ? म्हणलाय वरनं या. वरनं तो रोड कसला इथं? तिथनं हिमालयाचं दर्शन होतं, पण हिमालय काय दिसत नाही आम्हाला. कितना है इसका, कितना जूम है भाई? सर इसका 100 रुपये चार्ज है। 5.6 नहीं जूम कितना होता है? जूम का जितना दूर तक विजिबिलिटी है उतना दूर तक इससे हो जाएगा? बताएगा नहीं ना। देखो करके देखो। तो बताएंगे ना। किधर है हिमालय? किधर है हिमालय मतलब हिमालय पर्वत? बाइक से नहीं जा सकते जा रहे ना. ना रास्ता इधर से नहीं, नीचे से जाएंगे अभी. बेकार गर्दी हिमालय बघायला. हा बघा कसं थांबलं फोटो काढायला. तर हे बघा, हा आहे नैनितालचा लेक व्ह्यू पॉइंट. इथून हे सगळं नैनिताल दिसतं आणि हे नैनितालची बोटिंग आहे बघा. डायरेक्ट क्लिअर आहे बघा. हे नैना देवीचं टेम्पल इथं. इथनं आपण आलोय. आणि अजून काय 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 भैया क्या ये इथं झू आहे. अजून काय हा बघा, हे कोई मिल का पिक्चर मधला शाळा ही. भैया 100 का पेट्रोल भरा तो 10-20 किलोमीटर जाएंगे आगे. तो इसको भी चलाओगे तो आपका डर लगता है. मोदी जी ने कहा है ये शस्त्रों का इस्तेमाल नहीं करने का. आप क्या नाम का है? जी दिव्यांश ठाकुर। दिव्यांश ठाकुर जी, बढ़िया लगा आपसे मिलके. थैंक यू सर। चलिए आप एक गोली मार दीजिए ना उसको. आप इधर से मारो, आप भी मारो. नहीं जाएगा ना, वहाँ से जाएगा। मारो ना इधर से. यही बाटली ना, यही थांबा लावतोय, नेम लावणार. हा शिकारी हिमांशू भाई. अच्छा हुआ, चलो. थैंक यू सर। लपडा झाला. तर आपण चाललोय या इको केव मध्ये, इको पार्क मध्ये. बघू आता कसं काय. उघडलं ऐकलं क्या काय अंदर? बस टायगर घे. बोलतात ना व्हिडिओ कॉल. मला दाखवतो तर खाली काय काय. काल वागणा बघायला भेटला. वॉटर काय पडतो बघा इथं. भारी केलं.
हे बघा वाघ ओरडतोय. माईक ठेवलं त्याच्या पुढं आणि मध्ये साऊंड लावलाय. हा मग तेच ना मग. अरे अगं बाबू इथं मी कसं जायचो रे? लागेल बोललं इथं सरकलो नाही. कशी आहे टायगर केव? टायगर केव मधून 2 टायगर येतात ना. हा त्याच्या बुगावचे टायगर बुगुमचे टायगर. टायगर नाही पडलं कोणतरी माग पडलं कोणतरी भाऊ. हा केव बघा. अयो काय होई छायला मला येत जात नाही. पाय सोड पहिले खाली. अगो बाबू जॅकेट बिकेट घालून ना. हा पण तर झाडावरती बसायलाच गेला, त्याचा हात कापून टाकले. आणि ताज मला बांधायला पण गेलता. पैसे कमवायचे यांनी. काय बघा ना आता काय गावात सगळा. 100 रुपये 600 रुपये मध्ये आम्ही 2 मिनिटात बाहेर आलो. निघाला तर खाली काढला असतं तरी भाव झाला असतं. 50 रुपये दिले असते तरी झालं असतं. करू चालू आपण इको पार्क. नंतर बघा आपल्या गाडी तिकडे उभे आहेत कसं मस्त पैकी. तर मी आता नैनादेवी मंदिरच्या बाहेर आहे आणि साहेब मला भेटले. साहेबांशी मी बोलत होतो तर साहेबांनी मला 2 लिची दिल्यात. मला मुझे सुबह लीची खाने की इच्छा हुई थी कि हम जिधर रुके थे ना, जिधर हम लोग सुबह रुके थे ना जिस होटल में, उधर लीची की बात थी पूरी, लेकिन वो बोले तोड़ने का नहीं, ऐसा औषध विषध मारा है हमारे यहाँ बहुत होता है. हाँ. इसलिए अभी मेरे अपनी इच्छा मेरी पूरी कर दी. चलिए थँक्यू. एकदम साहेब मस्त एकदम छान ट्रीटमेंट दिली आणि जरा गप्पा मारल्या. त्यांना सांगितलं, त्यांना कुतूहल कौतुक वाटलं आम्ही एवढं लांब आलोय. तो कुछ कहना चाहेंगे? अरे भाई ये घूमना है, बढ़िया लग रहा है, अच्छा है. नैनीताल पहुँच चुके हैं और हम लोग तो महाराष्ट्र में जानते नहीं है. हां थैंक यू, बेस्ट गुड लक. चलो ठीक आहे सर, मिलेंगे सर आता आहे. चलो हे बघा अतिशय सुंदर असा गुरुद्वारा इथं आहे आणि नैनादेवीचं मंदिर तिथं. हे मंदिर बघा ना कसल्या भारी लोकेशनला आहे. मस्तपैकी चारी सनी डोंगर आहेत आणि मध्ये मंदिर. हे बघा नैनादेवी मंदिराचं गेट, मारुतीराचं मंदिर, जय हनुमान. आणि इकडे देवीचं मंदिर वाटतं. आपलं दर्शन झालेलं आणि आपण निघू पेची थांबला ना. पेची थांबला निघायचं. हे नैनितालचं मार्केट आणि हे नैनिताल एवढंच होतं नैनिताल. आता आपण चाललोय कच्चे धामला. तर तिकडे जाऊ किती वेळ लागतोय बघू. आता वाजले बरोबर 11:30. मला थोडंसं उन्हाचा तडका परत लागायला लागलाय. गारवा नाही आता. गव्हर्नर के वजह से बंद किया है सब. हे गव्हर्नर आलं तर सगळं बंद करून टाकलं यांनी. पुढं नाही न्यूट्रल करायला पडत नाही बघ. अख्खा उडतोय काय फालतोय आरी. डोक्याची बडबड करते. मला किरंदा तिकडे निघाला. घंटा न्यूट्रल पडणच. फालतू एक नंबरची. निकली की हाँ आधे गला जा रहे हो. इधर से निकली कि नहीं, इसने बीच में ही डाल दी. मेरी गाड़ी क्या? अच्छा क्या पता ऐसी थी क्या? हाँ 3 है क्या, एक उधर गया एक पीछे. हाँ हम ही थे. हमारा व्हिडिओ देखा होगा पुणे से. त्याने आपला व्हिडिओ बघितला होता. त्याने आपला व्हिडिओ बघून ओळखले. अरे भाई काय माहिती काय केलं, सगळं बंद करून ठेवलं इथं बळच. सर कैची दाम केली की तर सीधा ना. थँक्यू. तर आपल्याला किरणदाला शोधायचं पहिलं. चहा. अगं बाप बोले बम बोले तेरे पास यार आहे बोले. वरच्या ट्रॅफिकमुळे ना इथलं खालचं पण ट्रॅफिक आहे ना थांबून धरलंय. आता ही लोक सगळ्या गाड्या बंद करून उभी. किती वेळ झाली उभी असेल बघा.
आम्ही काल खाली स्टे केलता, आलो नाही वरती. हेच कारण होतं, कारण ट्रॅफिक होतं इथं. आता खाली जाताना पण ट्रॅफिक लागले आपल्याला. तिकडं पण लाईन आहे पुन्हा जाण्याची. इथं पण लाईन, फुल गर्दी आहे. खाली गर्दी बघा, तुम्हाला दिसते का नाही काय माहित नाही बघा. भाऊ त्यांना खाली यायला सांगितलं तर आता विषय झाला होता, याच्या गाडीत नाही ना पेट्रोल गळत होतं, कारण भाऊनी गाडी एकदम फुल केली टॉपपर्यंत. आणि जास्त तिरकी लागली. जास्त तिरकी लागली आणि सगळ्यांना टेन्शन दिलं बघा. जुनी गाडी काय हां, तर आता ओके झाले. आणि पेट्रोल ते फक्त जास्त झाल्यामुळं ओव्हरफ्लो करत होतं, एवढं दिवशी होता. हे बघा, ते ट्रॅफिक बघा, ट्रॅफिक अख्ख्या डोंगरात आहे अख्ख्या. नीट करोरी बाबांचं दर्शन घेऊन बाहेर आलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता बघा, परिसर कसला मस्त आहे. आणि आता मी जातो, उशीर होतोय कारण सगळेजण आणि चारही बाजूला मस्तपैकी डोंगर आहेत आणि क्वालिटी वातावरण विषयच नाही. आणि हे बघा, परत बघून घेतो मी. तर एवढंच होतं आणि आम्ही जातो, उशीर झालेला आहे. महाराष्ट्र से निकले फिर डायरेक्ट जिम कॉर्बेट किया. आज 30 तारीख को निकले थे, कल पहुंच गए थे इधर. 1800 से 1900 था. नहीं 30 तारीख को निकले और कल पहुंचे. 30 31 1 2.5 दिन. हाँ, पुणे में, महाराष्ट्र के पुणे में रहते हैं हम. हाँ, हे बघा, दिसतं का हे आश्रम आहे? दिसलं? ओके, इथनच पाय पडून घ्या तुम्ही. आता डोंगरातलं फळ ट्राय करू आपण. चालेल. एक चलता म्हणून तो नाही झाला, सगळ्यांनी खाऊन बघ. आंबाट नाही, कोराट नाही, काय नाही. भजी होती ना परवाची, तुझं रोटी लावला. आता वाजले बरोबर रोटी किती सव्वा दोन. सांगितलं? आणि हाय कर जरा, हाय कर ना. आपल्या सोबत कंटिन्यू आहे. आणि आपण सगळे आता जेवायला बसलोय. 1-2 भाऊ, पुढचं नियोजन काय? हा, 4 पुढचं नियोजन सांगा बरं जरा. कसारा देवी. आता आपण चाललोय कसारा देवीला. आता वाजले बरोबर 3ला 8 मिनिटं कमी आहेत. मला वाटतं पाऊस आलाय. रेनकोट टाकून घेऊ आताच. उघडला रेनकोट घालूस तोपर्यंत पाऊसच उघडला. असली बेकार झोप लागते ना. जेवलोय ना आता, त्यामुळं जेवल्यामुळे लय झोप लागते. काय दिसतंय क्वालिटी सगळ्यांना. आपण कसरदेवी माता मंदिरात आलेले. बघा केवढं वरती आहे बघा. जरा पाऊस येतोच आहे, तर तुम्ही माकडे वातावरणाबद्दल काय म्हणशील? वातावरणाबद्दल काय म्हणशील? काय म्हणायचंय तो आता गारठा होणार आहे. हो का? आणि आता आजच्या दिवसाची माझी जिरलेली भागलीत. इथं बघा, इथं काही दिसतच नाही, काही दिसत नाही, काहीच. आवाज आहे का? आवाज नुसताचा बास. आवाज ऐकूनच आमची जिरली. आता आम्ही जातो, गाडी करतो डायरेक्ट. आता बघू कसं काय नाही कुठं. हे बघा,
अल्मोडा गाव. मी तुम्हाला सांगतो काय असेल ते सगळ्या स्टेप ठेवलंय. कुठलं म्हणतो जागेश्वर ना. आता जागेश्वर धामला आम्ही चाललोय. अरे बघा आपण आता जागेश्वर धाममध्ये आहे. आणि तुम्हाला आरतीचा आवाज येतो का मला माहित नाही पण आम्हाला येतोय. आता आम्ही सगळे चाललोय जागेश्वर धामला. ट्रॅक्स मध्ये बसून चाललोय. इथं वडा इथं काय म्हणतात माहित नाही. आपल्याला शटल मध्ये बसून चाललोय. भाऊ कसं काय नियोजन आहे सांगा जरा. आता इथून आपल्या वडापनी चाललोय आम्ही मंदिरावरती जागेश्वर धामला. हा 20 रुपये एकाचे घेत आहेत. पण आता आपण ठीक आहे काहीतरी करू सेटलमेंट आणि संदीप तो देऊ पाहिजे. संदीप भाऊ एकदम नीट नाही आम्हाला. तर तुम्ही पाहू शकता आता आपण जागेश्वर धामच्या जवळ आलोय. नुसती झाडी आहे. काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हातील ते पण डोंगरातच आहे. ते पण डोंगरात आहे ते पण वरती चढायला आहे. 3 मजले वरती चढायचंय. नाही गेलो मी बघितलं पण कुठे होती एवढं त्याला तर आपली सगळी गँग चालली जागेश्वर मंदिरात दर्शन करण्यासाठी. पाटील तेव्हा ते साडे 50+ गाड्या आहेत. हे बघा हे जागेश्वर धामचं मंदिर आहे. वा प्राचीन मंदिर आहे. आरती होणार आहे. बघा शिवलिंग बघा. आता थोडंसं आरती होणार आहे इथं. तर हे जागेश्वर धामचं मंदिर आहे आणि याच्यामध्ये 108 शिवलिंग आहेत आणि 5 मेन मंदिर आहेत. ते तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओ यूट्यूबला शॉर्टमध्ये टाकलेला आहे. त्याच्यावर सगळी माहिती दिली. तेवढी बघा जाऊन तुम्ही. एकदम गुरुजींनी सुंदर माहिती दिली. आणि मंदिराचा परिसर बघा कसला सुंदर आहे. अतिशय सुंदर परिसर आहे. आतली शृंगार चालू आहे बघा. तर इथं बघा हे मारुतीचं मंदिर आहे. इथं हे सूर्य मंदिर आहे. इथलं हे सूर्य मंदिर आणि इथं नवग्रह मंदिर आहे. हे नवग्रहांसाठीचं मंदिर आहे. इथं पुष्टी माता मंदिर आहे. शक्तिपीठ आहे महादेवीचं. आतमध्ये पूजा चालू आहे म्हणून मी हळू बोलतोय. बघा मंदिर बघा कसलं सुंदर आहे. आणि अशी बारके बारके 108 शिवलिंग मंदिरात आहे. 108 शिवलिंग आहे ना इथं. टोटल 108 शिवलिंग आहेत इथं. प्रत्येक शिवलिंगाला लाईटिंग आहे मस्तपैकी. प्रत्येक शिवलिंग तुम्ही नाही दाखवू शकत तुम्हाला. बघा सगळीकडे शिवलिंग आहेत. बघा तर बघा 7:30ला बरोबर मंदिर पण झाले. आणि हे बघ केदारनाथचं मंदिर तिथं काय दारुका वृक्षरूपी भगवान शिव आणि पार्वती. शिव पार्वतीचं झाड आहे असं म्हणतात. एका झाडामध्ये 2 झाडं आहेत बघा. हर हर महादेव. तर हे सुंदर असं जागेश्वर मंदिर परत एकदा बघून द्या. आता आपण जाऊ रूमवरती. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.